सोमवारी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तावडे हॉटेलजवळ तीव्र आंदोलन करण्यात आलं। महायुती सरकारमधील 4 मंत्र्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला, परंतु पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतलं। या आंदोलनात उपनेते संजय पवार, जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगोले, विजय देवणे, प्रतिज्ञा उत्तुरे, संजय चौगुले, सुनील शिंत्रे, वैभव उगळे, स्मिता सावंत, अवधूत साळुखे, मंजित माने, रीमा देशपांडे, महेश उत्तुरे, चंगेज खान पठाण, हाजी असलम सय्यद, नवेज मुल्ला, राजू यादव, विराज पाटील, विशाल देवकुळे यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला अटल बिहारी वाजपेयी दिसत आहेत, आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत, प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत, मुरली मनोज जोशी दिसत आहेत, आम्हाला अडवाणी दिसत आहेत। आणि हे भाजप काम करत असताना ह्या भाजपच्या सरकारमध्ये हे 4 कलंकित मंत्री कसे चालतात तुम्हाला? म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही। ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला? म्हणून ह्या 4 मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशी आज आम्ही इथं मागणी केलेली आहे। भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन हे टप्प्याटप्प्याने सुरूच राहील। सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या कल्पकतेतून आज अखंड महाराष्ट्र राज्यभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते कशा पद्धतीनं भ्रष्ट कारभार करतात, त्यांची विधान भवनातील वर्तणूक कशी आहे, जनतेच्या बाबतीत त्यांच्या भावना कशा आहेत, ज्या पद्धतीनं मंत्री महोदय कसली लाज लज्जा न बाळगता रम्मी खेळतात, संजय शिरसाटांसारखा माणूस पैसे मोजत म्हणजे बॅग मोजत गादीवर बसतो, संजय गायकवाड निष्कारण हल्ला करतात गोरगरिबांच्यावर, हा सगळा पर्दाफाश व्हावा आणि एकाच वेळी अखंड महाराष्ट्रातील जनतेनं हे पाहावं यासाठी एक अनोखं आंदोलन केलेलं आहे। यासाठीच की जेणेकरून ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं यांचा हा चुकीच्या पद्धतीचा पराक्रम पाहून हे सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये उलटून पाडावं।